मंडळी, आपण कधी मंदिरात गेलो तर देवाकडे काय मागतो बरं? सगळेच भक्त दानपेटीमध्ये दान देऊन सुख, शांती, आरोग्य किंवा नोकरी आणि घराच्या कल्याणासाठी प्रार्थना लिहून येतात. मात्र बेळगाव मधल्या खंडल गावातून एक विचित्र प्रकार समोर आलाय. या गावातल्या खुलीकंठेश्वर मंदिरामध्ये दानपेटीमध्ये 100 रुपयांच्या नोटेवर जो मजकूर लिहिला होता त्याच्यामुळे आता याची सगळीकडे चर्चा होतीये. मंदिरात नुकतीच वार्षिक जत्रा पार पडली. जत्रेनंतर मंदिर प्रशासनाकडून दानपेटी उघडून देणग्यांची मोजणी सुरू होती आणि यामध्ये अचानक एक 100 रुपयांची नोट कर्मचाऱ्यांना सापडली. त्या नोटेवर पेनाने एक संदेश लिहिला होता: देवा, माझं दुःख दूर कर, माझी सासू पुढच्या वर्षीच्या जत्रेच्या आधी मरू देत, असं त्या 100 रुपयांच्या नोटेवर लिहिलं होतं. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसाठी देवाकडे साकडं घालण्याचा प्रकार मंदिर प्रशासनासाठी देखील अनोखा होता. या नोटेवर कोणतंही नाव किंवा पत्ता लिहिलेला नव्हता, त्यामुळे नेमकी ती कुणी लिहिली याबाबत काही माहिती मिळाली नाहीये. प्रत्येक भक्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मंदिरात येतो आणि त्यातलीच ही एक भावना असू शकते असं मत व्यक्त करत प्रशासनानं या गोष्टीवर बोलण्याचं टाळलंय. पण जर आपण गांभीर्यानं बघितलं तर हा प्रकार म्हणजे कुठेतरी एका कौटुंबिक तणावाचं प्रतिबिंब दिसतंय. तर काही जण याला भावनिक उद्रेक देखील म्हणतायत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.